हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप सारं धन्यवाद. तर आपल्या कालचा पाठ जो झाला होता त्याच्यानुसार पुढे तुम्हाला मी आता सांगायला सुरुवात करते. तर कालच्या पाठमध्ये तुम्हाला मी सांगितले की त्यांनी म्हणजे माझे वडील आजारी पडले, मी इकडं आले. आल्यानंतर तो परत माझ्या मागे आला की मला म्हटला, नाही तू चलच माझ्या बरोबर, असं तसं. मी त्याला समजून सांगून म्हणजे त्याने तरी पण तिथं धिंगाणा केलाच. एवढी मोठी चाळी आणली, म्हणजे चाळीमध्ये राहिला होतो तिथं. तर त्या चाळीत एवढा मोठा धिंगाणा केला त्याने, बरचसं काही काही हे केलं. भांडणं बरीचशी झाली, माझ्या वडिलांना अजून त्रास व्हायला लागला त्या गोष्टीमुळं. मग नंतर मी त्याला तसंच समजून सांगितलं, म्हटलं बाबा तू जा, 2-3 दिवस मला राहू दे इथं वडिलांपाशी, त्यांचं काय रिपोर्ट येतात, काय होते काय नाही, मी सगळं बघते. आणि मग त्यांना थोडं बरं वाटलं तर मी येते. तरी पण तो ऐकत नव्हता. मग त्याला बळजबरीने आम्ही त्याला समजून सांगितलं की बाबा जा. तिथल्या शेजारच्या ताई वगैरे होत्या, काकू होत्या, त्यांनी समजून सांगितलं की बाबा जावा तुम्ही, नंतर येईल म्हणून ती. मग तो कसा बसा तरी आपला त्या दिवशी निघून गेला, दुसऱ्या दिवशी निघून गेला, 1 दिवस मुक्कामी राहून मग तो निघून गेला. आणि मग नंतर मला इकडं टेन्शन पप्पांचं. परत त्यांना लोकल दवाखान्यात नेलं होतं आम्ही, त्यांना ते चेक करायला लावलं होतं, बऱ्याचशा टेस्ट वगैरे सांगितल्या होत्या त्यांनी, डॉक्टरांनी. आम्ही त्या टेस्ट केल्यानंतर मग बरचसं म्हणजे होतं, थोडंसं मेजरच होतं, हे नाही नाही असं नाही, पण होतं थोडं मेजर. तर मग आम्ही त्यांना इकडं श्रीरामपूरला लोणीचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा इकडं ससूनला ऍडमिट केलं होतं. ससूनला ऍडमिट केल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना मग चेक वगैरे केलं, सगळे ते रिपोर्ट जे काय होते त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मग 4-5 दिवस, मी 8 दिवस परत तिथं राहिले. परत परत त्याचे फोन यायला लागले मला की तू कधी येणार आहे, नाहीतर मी येतो तिकडं, मग असं तसं नाही का, शिवीगाळ करायला लागला वगैरे असं बोलला. तर मी म्हटलं ठीक आहे मी येते म्हणून. मग मी पप्पांना सांगितलं. तरी पण पप्पा मला, एवढं ते आजारी होते, त्यांना एवढे हे होतं, तरी पण ते मला म्हणायचे की नको जाऊ तू, थांब बघू काय होईल ते, काय ते एकदाच फेसला करून टाकू, नको आपल्याला हे म्हणजे नाही का, नको हे नातं, उगाच तुला उद्या त्रास होण्यापेक्षा. म्हणायचे नाही, बघू सुधरेल थोडाफार नाही का. आत्ताशी तर नाही का त्याला थोडं समजून सांगितलंय की मग होईल बाबा, काय लगेच काय हे होणार नाही, आपण लगेच तोडू शकत नाही असं नातं वगैरे नाही का. तर मग समजून सांगून मग मला मम्मीनी परत पाठवून दिलं मला तिकडं. म्हणजे मग मी आले इकडे निघून. मग इकडे निघून आल्यानंतर मग परत त्याचे 2-3 दिवस तो व्यवस्थित राहिला नाही का. तो मी असे जर माहेरून तिकडे गेले ना, 8 दिवसांनी 10 दिवसांनी, कधी मधी सणाला वगैरे, की सणावरून जाऊन घरी गेले की ते 4-5 दिवस व्यवस्थित राहायचा. परत त्याचे बेचे पाडे पंचावन्न चालूच असायचे. पण मी नंतर ठरवलं की बाबा जाऊ दे, जे काय होईल ना ते आपलं दोघं नवरा बायकोंमध्येच ठेवायचं, कोणाला काही सांगायचं नाही, बोलायचं नाही. आणि जरी सांगितलं तरी ते तिथल्या लोकांनाच, म्हणजे रिलेटिव्ह जेवढे होते तिथं मी जिथं राहत होते सासरी माझ्या, त्याच लोकांना माहिती असायचं. मम्मीने जरी मला फोन केला, पप्पांनी फोन केला, तरी पण मी त्यांना असं काही सांगत नव्हते. मी म्हणायचे हा ठीक आहे, जाऊ दे, काय नाही, चाललंय आपलं, असं आहे, व्यवस्थित आहे. मी माझे खाण्यापिण्याचे पण बरेचसे हाल असायचे, पण तरी पण मी म्हणायचे नाही, चाललंय माझं ओके, चांगले, मी मस्त राहते, खाते पिते, आता काही एकटीच आहे मी, मला काही बोलायला त्या तर काही बोलत नव्हत्या माझ्याशी, काही नाही, मला काही कुठं कामाला वगैरे जायची गरज नाही. मी उलट त्यांना असं सांगायचे. पण तो हा काय करायचा, घरामध्ये गव्हाचे पोतं होतं, परत बाजरीचं पोतं होतं, बरंच असं सामान होतं, किराणा वगैरे, काही घरात वस्तू होत्या. हा दारूच्या नशेसाठी पैसे नसल्याने ते कामाला, त्याच्यानंतर कामाचं पण बरंचसं डाऊन मार्केट झालं होतं. त्याच्यामुळे तो कामाला पण असा रेग्युलर पहिला जसं जात होता ना, तसं रेग्युलर तो कामाला पण जात नव्हता. मग त्याला इन्कम सोर्सच काही नव्हता. मग घरामध्ये जे काही वस्तू होत्या त्यांनी, मी तिकडून म्हणजे मी माहेरला गेले होते जेव्हा वडील आजारी होते तेव्हा. तिकडून येऊपर्यंत त्यांनी घरामधल्या बऱ्याचशा अशा वस्तू विकल्या होत्या. म्हणजे काय म्हणतात त्याला, गहू होते, गहू असा 5-5, 10-10 किलो घेऊन जायचा घरातून. त्याचे काय पैसे येतील त्या पैशाचा दारू पिऊन यायचा, बाजरीचं पोतं वगैरे, असं बरंच निम्मे निम्मे पोते त्यांनी केले होते. म्हणजे असं बरेच दिवस चाललं होतं, पण मी काय लक्ष, म्हणजे एवढं घरच्या लोकांना पण मी सांगितलं नाही, काय नाही. नंतर मग 1 वर्ष, 1.5-2, 2 पावणे 2 वर्ष झाले. मग त्याच्यानंतर मला मोठी, म्हणजे सगळ्यात मोठी गुड न्यूज भेटली मला, की मला दिवस गेले त्यावेळेस नंतर. मग दिवस गेल्यावर तर मला इतकं टेन्शन आलं होतं. तसं मला आनंद पण होता भरपूर, पण मला टेन्शन पण आलं होतं, की बाबा आता मी मम्मी पप्पाला सांगू का नको सांगू. आता त्यांच्या तिथल्या लोकांना सांगण्यात काही अर्थच नव्हता, कारण त्यांना सुख पण नाही, दुःख पण नाही, काहीच नव्हतं. तर मी त्यांना कोणाला काही सांगितलंच नाही.
मी तर स्वतःहून तर नाही सांगितलं त्यांना. मग मी माझ्या मम्मीला फोन केला, पप्पांना सांगितलं, मम्मीला सांगितलं, की मला दिवस गेलेत म्हणून. तर मला मम्मी-पप्पा म्हणायचे, की "बघ, तू अजून पण नीट राहत नाहीये. तू कशाला रिस्क घेती? बस तुझंच आधीच हाल चाललेत आणि त्याच्यात त्या बाळाचे पण हाल होणार." असं तसं. म्हणजे ते मला एक आई-वडिलांच्या नात्याने मला ते समजून सांगत होते. पण मी काय म्हटलं, नाही कसं असतं काही गोष्टी जबाबदारी अंगावर पडल्याशिवाय बी माणसाला कोणत्या गोष्टीचं हे राहत नाही, नाही का. म्हणजे जेव्हा माणूस एखादी जबाबदारी पडते आपल्या अंगावर, तेव्हा माणूस कसा धीटपणे राहतो, व्यवस्थित समजून-उमजून असा राहतो. असं मला माझा गैरसमज होता. म्हणजे मला असं वाटायचं, की बाबा नाही, की होईल व्यवस्थित. काय सकाळची संध्याकाळ होती म्हणल्यावर संध्याकाळची सकाळ तर होणारच. चांगला दिवस तर येणारच आहे. असं मला एक आशा होती कुठेतरी. पण ज्यावेळेस आम्ही दवाखान्यामध्ये चेक करायला गेलो किंवा मी त्याला सांगितलं पिरियड मिस झालेत माझ्या असं तसं. मग चला म्हटलं दवाखान्यात जाऊन बघूयात आपण. मग दवाखान्यात जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की बाबा दिवस गेले 2 महिने झालेत वगैरे असं. तर म्हणजे एखाद्या माणसाला बाप होण्यासाठी आजकालच्या दुनियेमध्ये बाप होण्यासाठी किती काय गोष्टी हे करतात आई-वडील, की बाबा बाळ होण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न असतात. काय लोकांना 10-10, 20-20 वर्ष लग्न झालेलं असतं, 5-5, 6-6 वर्ष झालं असं लग्न, तरी पण मूलबाळ होत नाही. पण आपल्याला एवढ्या ह्याच्यातून समजा झाले 2 वर्ष लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी दिवस गेले मला. तर मग तेव्हा एखाद्या माणसाला किती आनंद झाला पाहिजे होता. पण त्याच्या ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की बाबा प्रेग्नंट आहे ह्या म्हणून, तर त्याच्या आहे ना म्हणजे 2 मिनिटाचा हसू सुद्धा नाही त्याच्या चेहऱ्यावर आलं. त्याला इतकं टेन्शन त्याने डायरेक्ट असा डोक्याला हात लावला होता. मला तो क्षण अजूनही आठवतो. मला इतका आनंद झाला होता, की मला आता बाळ होणार आहे किंवा माझे इथून पुढचे दिवस खूप चांगले होणार आहेत किंवा चांगले होतील. खूप छान वाटेल मला सगळ्या गोष्टींचं हे होईल. पण त्याला एका क्षणाचं सुद्धा बरं वाटलं नाही. त्याला इतकं टेन्शन आलं. त्यांनी मला दवाखान्यातून म्हणजे दवाखान्यात चेक वगैरे केले. त्यांनी रिपोर्ट वगैरे दिले. परत गोळ्या औषधं म्हणजे जे काही असतं ते सुरुवातीचे जे काही गोळ्या औषधं असतात ते लिहून दिले मला त्यांनी डॉक्टरांनी. मग आम्हाला त्यांनी लगेच गाडीवर आणलं. गाडीवर गेलो आम्ही. त्यांनी गाडीवर घरी आणून सोडलं मला. पण मी माझ्या आई-वडिलांशिवाय मी कोणालाच सांगितलं नाही. शेजारी नणंद होती. तिला पण नाही सांगितलं. तिला पण बरेच 2-3 महिने म्हणजे दिवस गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी त्यांना म्हणजे कळालं त्यांना असंच इकडून-तिकडून नाही का. म्हणजे यांनीच सांगितलं असेल. पण मी स्वतःहून तर कोणाला सांगितलं नाही, की मला दिवस गेलेत म्हणून. मी फक्त माझ्या आईला आणि वडिलांना सांगितले तर. पण तो तिथून मला सोडून गेल्यानंतर मी म्हटलं आता हा कुठंतरी गेला असेल किंवा त्याला आनंद झालाय किंवा काय असं नाही का. त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. पण मला वाटलं नंतर बाबा, की बाबा नाही का काहीतरी थोडेफार नंतरच्या रिएक्शन असतील ह्याच्या किंवा काय नंतर त्याला काय एक्सप्लेन करायचं असेल असं. माझ्या मनात वाटलं मला. पण तो त्यावेळेस मला घरात सोडून गेला आणि हा माणूस मला वाटते मी 11-12च्या दरम्यान दवाखान्यात गेलो होतो 12-1 वाजेपर्यंत आणि घरी आलो. हा माणूस 12-1 वाजता जो गेला ना, तो डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजताच आला असा डुलत-डुलतच आला. मला इतकं टेन्शन आलं होतं आणि म्हणजे मला आनंद पण होता, पण त्याचं टेन्शन पण होतं, की बाबा हा माणूस नेमका गेलाय कुठं, अजून आला नाही, काय नाही. त्यावेळेस फोन होता, पण काय एवढा तो पण नाही. तो पण फोन त्याने मला फोन घेऊन दिलता एक छोटा मोबाईल होता रिलायन्सचे त्यावेळेस रिलायन्सचे फोन होते. तो फोन त्यांनीच रागावैतागाने त्यांनीच फोडला, "का तर तू तुझ्या आईला सारखी फोन करते" वगैरे असं नाही का. म्हणून त्याने तो मोबाईल फोडून टाकला होता. आणि मग अ, मी फोडला तो मोबाईल फुटल्यामुळे मग मी काय त्याला कॉन्टॅक्ट करायचा काही म्हणजे संबंधच नाही आला आणि फोन बी करता येईना मला कुठं करू, काय करू? म्हणून मी वाटच बघत बसले त्याची आता कधी येणार आहे, कधी येणार आहे? मग तो पार 6-7च्या दरम्यान आला. तर तो पिऊनच आला होता. पिऊन आल्यावर मग काही बोलला नाही तेव्हा तो शांतच होता बाबा समजा म्हटलं थोडाफार आहे आनंद तर व्यक्त केला असेल बाबा दारू पिऊन व्यक्त होत असेल असं का कोणाकोणाची अशी पद्धत असते की आनंद हा दारू वगैरे, सिगरेट वगैरे पिऊन व्यक्त करतात. असं काहीतरी असेल म्हटलं ह्याचं वेगळं. पण ते वेगळंच काहीतरी प्रकरण होतं. तो काय त्या दिवशी तर काही बोलला नाही. पण दुसऱ्या दिवशी परत सकाळी पहाटेच गेला. पहाटेच परत पिऊन आला. बरेचसे त्याने कुटाणे केले. मग परत तेव्हा पण मला त्यांनी परत मारहाण चालू केली. मग आई-वडिलांना माहिती झालतं की असं आहे म्हणून. मग परत माझे वडील मला न्यायला आले. परत मी इकडं आले. मग मला माझे वडील आणि माझा मामा पण मला म्हणायचा की "रेश्मा तू जाऊ दे आता हे 2-3 महिने 4-5 महिने झाले, जास्त दिवस नाही झालेले. तू काय कर आता हे खाली कर आणि त्याच्याकडून त्याला आपण डिव्होर्स देऊ आणि बघू पुढचं पुढं बघू म्हटले काय करायचं. आताशी तुझ्या लग्नाला 2-2च वर्ष झालेले. जास्त काही दिवस झालेले नाहीयेत म्हणून. पण म्हणायचे नाही. शेवटी आता 5 महिने झालते मला 4-5 महिने झाले होते. तर मी म्हणलं नाही बाळाची थोडीफार मला
चाहूल जाणवायला लागली म्हणलं. कसं असतं शेवटी एखादी म्हणजे बाळ आल्यावर बाळाचा चेहरा बघितल्यावर तरी त्याला निदान थोडीफार दयामाया येईल. पण नाहीच त्याला तसं काही झालंच नाही त्याच्या ह्याच्यामध्ये. परत 5वा महिना लागला 5 महिने झालते मी तेव्हा तिकडे गेले. परत मला 6वा महिना लागला मी परत इकडे आले. म्हणजे नाही का त्यांनी काय केलं त्याच्या वडिलांना मध्ये घातलं आणि म्हटलं की नाही का त्याच्या वडिलांना तो दादा म्हणायचा, की "दादा चला सोनीला आणायला" म्हणजे सोनी पण म्हणतात मला. तर सोनीला आणायला जायचंय आपल्याला पुण्याला. तर जाऊन तिला घेऊन येऊ, तुम्ही मध्यस्थी करा, मग ते पाठवतील. मग ते दोघं जण आले. मग त्यांनी त्या सासऱ्यांनी माझ्या मध्यस्थी केली. की बाबा चला. पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही, आता मी तुम्हाला एवढं सांगते सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी माझं लग्न ठरवलं होतं, ते एकही दिवस किंवा एकही क्षण ज्या वेळेस मी माहेरी भांडून गेले, त्या वेळेस ते एकदाही त्यांनी मला साधा फोनही नाही आणि किंवा स्वतःहून येऊन भेटायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी मला कधी केला नाही. म्हणजे हा त्यांनी किती मोठा डाव रचला होता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, की बाबा जर आपण शेजारच्याची विचारपूस करतो, तर आपण सख्ख्या भाचीची विचारपूस का करत नाही? किंवा केली नाही त्यांनी माझी कधी विचारपूस. आणि ह्या गोष्टी आजही तितक्याच खऱ्या आहेत, की आजपर्यंत सुद्धा त्यांनी मला मी आज 10 वर्ष झाली मी आज वेगळी राहते त्याच्यापासून. तर त्यांनी मला त्या बायकांनी अजूनही मला कधी फोन करून विचारलं नाहीये, की "तू कशी जगतीस? का कशी मरतीस?" असं मला आजपर्यंतही त्यांनी विचारलं नाही. तर तो भाग एक झाला. पण माझं म्हणणं होतं, की त्यावेळेस त्यांनी पण मला थोडीफार विचारपूस, चौकशी करायला पाहिजे होती. पण त्यांनी ती पण चौकशी केली नाही. त्यांना इकडून-तिकडून कळालं होतं, की मला दिवस गेले. की बाबा दिवस गेलेत म्हणून ते त्यांनी थोडंफार निदान परस्पर त्याला न भेटता किंवा मला डायरेक्ट येऊन भेटल्या असत्या, बोलल्या असत्या माझ्याबरोबर तरी मला बरं वाटलं असतं. पण ते पण नाही. मग ते झाल्यानंतर परत परत मी 6व्या महिन्यात आल्यानंतर परत पण भांडणं झाली. तेव्हा तर खूप मोठी भांडणं झाली. त्यांनी माझ्या पोटाला लाथ मारली. बरंचसं काय-काय झालं. मारहाण म्हणजे मामाची, वडिलांची त्यांची म्हणजे नाही का हाणामारी झाली. बरीच बाचाबाची वगैरे झाली. मग तेव्हा मात्र मग म्हणजे इतकं टोकाला पेटल्यासारखंच झालं, की बाबा त्यांनी माझ्या पोटात लाथ मारली. लाथ मारल्यामुळं मग खूप म्हणजे मला पण त्यावेळेस खूप त्रास झाला. मला पण खूप चिड आली. मला पण असं वाटायला लागलं, उगाच मी बाळ ठेवलं. हे कोणाच्या भरोश्यावर जगवायचं मी हे बाळ असं तसं. मग त्यावेळेस मामानी वडिलांनी मला इकडे घेऊन आले. मम्मी पण होती. त्यांनी मला इकडे डायरेक्ट घेऊन आले. तेव्हा मी सगळे माझे बॅग पॅक करून सगळे कपडे-बिपडे सगळं घेऊन आले होते त्यावेळेस त्यांनी. की मी नंतर निर्णय केला, की बाबा आता बाळ आहे माझ्या नशिबामध्ये. त्याचं पण मला भवितव्य घडवायचं किंवा त्याच्यासाठी तरी मला जगावं लागेल. आणि 7वा महिना लागला होता मला. 7वा महिना लागला. मग मी इकडंच आले मग. इकडं आल्यानंतर मग तिथून पुढं माझ्या अ, ते म्हणजे पोटात लाथ मारल्यामुळे मला त्रास होत होता. मग दवाखान्यात नेलं मला वडिलांनी त्यांनी. मग दवाखान्यात नेल्यानंतर मला अ, डॉक्टरांनी सांगितलं, की "बाळ एकतर फिरलंय, बाळ पायाळू आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता म्हणजे खूप रिस्की काम आहे, नाही का. इथून पुढं तुम्हाला सिझरच करावं लागेल." असं तसं. म्हणजे हे टेन्शन मला त्याच्यामध्ये 7वा महिना लागलेला मला. पण मला पोट अजिबात असं थोडं पण दिसत नव्हतं, की नाही का म्हणजे जास्त असं 7व्या महिन्यात जे पोट दिसायला पाहिजे ते पोट काही दिसत नव्हतं मला, काही नाही. बाळ खूप छोटं होतं. बाळाचं वजन खूप कमी भरलं म्हणजे नाही का दिसायला पण ते बाळ त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये कमी दिसायचं, छोटं दिसायचं. म्हणजे काय म्हणतात ते कुपोषित असल्यासारखं सांगितलं होतं डॉक्टरांनी म्हटलं, की पुढं काहीतरी प्रॉब्लेम होईल असं तसं. मग ते परत गोळ्या चालू केल्या डॉक्टरांच्या. 7 महिने मी तिथं त्याच्यापाशी होते 5-6 महिने. पण जास्त काही एवढं खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं, काय नव्हतं. त्याच्यामध्ये बाळाची जास्त अशी वाढ पाहिजे तशी झालीच नव्हती. त्याच्यात ती लाथ मारल्यामुळं ते बाळ फिरलं होतं. फिरल्यामुळं मग ते खूप टेन्शन. मग 7व्या महिन्यापासून ते 9व्या महिन्या 3 महिन्यात कमीत कमीत मी 10 ते 15 वेळा सोनोग्राफी केली. तो खर्च वेगळा. परत दवाखान्याचे जे काही रेग्युलर टॅब्लेट्स, औषधं वगैरे जे काही चालू होते तो खर्च वेगळा. म्हणजे मला अक्षरशः त्यावेळेस पण इतकं म्हणजे हे होतं ना, की मला असं वाटायचं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, की तुझं सिझरच होणार आहे किंवा नाही का म्हणजे गॅरंटी देता येत नाही बाळाची किंवा तुझी. असं बरंच काय-काय त्यांनी मला त्यावेळेस क्रिटिकल कंडिशन सांगितली. पण तरी पण मला माझे घरचे म्हणायचे, "तू कशाला तुझा जीव धोक्यात घालती त्याच्यासाठी, बाळासाठी." की म्हणजे त्यांचा एक विचार चांगलाच होता, की बाबा, की पुढच्या दृष्टिकोनातून
पुढे जे काय होईल तुझं, समजा जर तू एकटी राहिली, उद्या तू लग्न केलं किंवा नाही जरी केलं, तू एकटी जरी स्वतःच्या जीवावर कष्ट करून कमवून खाल्लं तरी बी काही प्रॉब्लेम नाही. पण उद्या बाळ झाल्यानंतर पुढचं त्याचं भविष्य काय असेल किंवा त्याच्यासाठी तुला काय करायचंय, कसं करणार तू. आम्ही तरी आई वडील जरी असले तरी आम्ही तुला किती दिवस पोचणार आहे, असं तसं. मामा पण मला भरपूर समजून सांगायचा. मामाने तर मला डायरेक्ट दवाखान्यात नेलं होतं किरटिंग करण्यासाठी. पण मी तिथून निघून आले की बाबा नाही, मामा म्हटलं 7वा महिना लागलेला आहे मला. 7 महिने पूर्ण झाले. बाळाची हालचाल जाणवते मला. बाळाचे ठोके जाणवतात. म्हणजे सगळं मला हे होतंय, तर मी कसं बाळाला हे करू म्हटलं. नाही जमणार म्हटलं मला. बघू म्हटलं, जे होईल ते पुढं होईल. मी माझ्या बाळाला एकटी सांभाळायला समर्थ आहे. मी सांभाळील. जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्यापाशी राहील. तिथून पुढे मी माझं बी बघल काय करायचं काय नाही ते. तर असं ठरलं. मग नंतर तिथून पुढे मग 2-3 महिने आम्ही घालवले बाबा, गेले. ते गेले दिवस दवाखान्याचे वगैरे सगळं जिकडं तिकडं झालं. आणि मग तो दिवस आला की मला 9व्या महिन्याच्या कळा चालू झाल्या. मग एवढं सगळं झालं. मला 9वा महिना लागला. 9वा महिना लागल्यानंतर ते डोहाळे जेवण वगैरे, वडभरणी वगैरे असतं काय काय बरंचसं. पण त्या टायमाला एवढं काय नव्हतं. पण मी आपलं नाही म्हणून एक नाही का छोटंसं फोटोशूट केलं होतं. म्हणजे माझी एक फ्रेंड होती. तिला माझ्या मदतीला घेऊन ती मला म्हणायची सारखी, "सोने 7वा महिना लागलाय, फोटोशूट कर." मी म्हणायची, "नाही गं, मला खूप टेन्शन आहे. अशा टेन्शनमध्ये मी काय करू काय नाही." म्हणले, एक आई जरी असलं तरी तुझं बाळ बाळ हे पहिलंच आहे, बाळ तुझं पहिल्यांदाच तू प्रेग्नेंट राहिली. थोडा तरी तुझा तू आनंद साजरा कर किंवा त्या बाळासाठी तरी निदान कर. तर मग म्हटलं ठीक आहे चालते. मग मी काय केलं, 9व्या महिन्यात 7व्या महिन्यात जे करतात ओटी भरण वगैरे, ओटी भरण तर नाही केलं, पण ते फोटोशूट करतात. तसं मग तिनेच मला सजवलं, तिची साडी वगैरे घातली, हिरवी साडी मला. आणि तीच मला स्वतःहून फोटोग्राफरकडे घेऊन गेली फोटो स्टुडिओमध्ये. तिथं फोटो वगैरे काढले. तो एक क्षण माझ्यासाठी खूप छान होता, आनंदाचा होता. आणि मला आता म्हणजे मला एक चाहूल चाहूल तर होतीच. पण आता वाटत होतं की बाबा आज उद्यापर्यंत माझी तारीख येणारी. मला काहीतरी 15 फेब्रुवारी का 14 फेब्रुवारी अशी काहीतरी तारीख दिली होती मला डॉक्टरांनी. तर तारीख दिल्यानंतर म्हणजे मला असं वाटायला लागलं की बा आता बाळ येणार. पण मला भीती पण होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळ खूप छोटं आहे, बाळ पायाळू आहे, पाया करून येणार आहे. म्हणजे नाही का त्यावेळेस तुला काहीतरी म्हणजे कंडिशन हे होऊ शकते, तुझी क्रिटिकल कंडिशन होऊ शकते, असं तसं बरंच. ती पण एक भीती होती मला. असं म्हणजे मला एक असे एक सातत्य वाटायचं. म्हणजे त्यावेळेस मला असं वाटायचं की मी बाळाला जन्म दिल्यानंतर जगणार आहे का मरणार आहे. मग मी त्याच्यामुळे ना थोडे दिवस, म्हणजे ते जे दिवस होते ना माझे 2-3 महिन्याचे, जे मला डॉक्टरांनी सांगितले की बाबा 3 महिन्यानंतर म्हणजे 9वा महिना लागल, बाळ होईल, असं तसं. ते 2-3 महिन्यात मी खूप जगले त्या बाळाबरोबरच पोटातच. असं मला असं वाटायचं की मी जर माझं बाळ पायाळू झालं आणि समजा माझी कंडिशन होती, मी त्यावेळेस तब्येतीने पण खूप छोटी होते नाही का. त्यावेळी जेमतेम माझं 9वा महिना लागलेला असून सुद्धा मला 40 ते 45 किलोच वजन होतं माझं. जास्त पण वजन नव्हतं, काहीच नाही. तर ते एक मला असं वाटायचं की बाबा बाळ झाल्यानंतर मी जगणार आहे का मरणार आहे. मी उलट त्याच्याबरोबर ते बाळ जसं पोटात होतं तसं मी जगत होते. पण आता तो क्षण आला की डिलिव्हरीचा. तर आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. आणि थोडंसं मला हे पण होते, इमोशनल पण होते. त्याच्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगते की मुलगा झाला की मुलगी झाली, काय झालं ते पण तुम्ही गेस करायचंय आता, की मला मुलगी झालती का मुलगा झालता म्हणून. आणि आपल्या युट्यूब चॅनलला नवीन कुणी असेल तर त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आपले चॅनल, आपली लाडकी रेश्मा. आणि तुमचं खूप सारं मला प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ इथे संपवते मी. धन्यवाद.